नमस्कार. आज आपण बोलू की आपलं जसं बटाटा आहे, कांदा आहे, लसण आहे किंवा अद्रक आहे, ज्याला हळद म्हणतो, हळद आहे आणि मिरची आहे. याच्यामध्ये जे पाण्याचं जे पर्सेंटेज आहे ते कसं कमी करायचं. तर याच्यामध्ये दोन पक्ष आहेत. एक आहे की जो ॲक्च्युअली याला प्रोसेस करतो आणि लोकांना मग फायनली पॅक करून विकतो, एक्सपोर्ट करतो. आणि एक आहे जे आपले शेतकरी बंधू जे ॲक्च्युअली आपल्या शेतामध्ये प्रोडक्शन करतात. तर जो प्रोसेसर आहे त्याला काय फायदा की जेव्हाही तुम्ही कमी पाणीवालं कांदा दिला तर 1 किलोच्या कांद्यामध्ये आता त्याला 250 ग्राम मिळतं, नाही तर पहिले त्याला 1 किलोमध्ये 200 ग्राम मिळायचं. तर त्याचा फायदा होतो. त्याला ज्याला वॉटर इव्हॅपरेशन कपॅसिटी म्हणतो ती आता प्रत्येक किलोच्या मागे कमी लागते. तुम्हाला पण तो भाव जास्त देईल कारण त्याला जास्त वजन मिळतं आहे, तर तुम्हालाही फायदा मिळेल. कारण तुम्ही त्याला शेवटी जे देणार पाणी देण्यामध्ये त्याचा काही त्याला फायदा नाही आहे. जे सॉलिड कंटेंट द्याल तुम्ही त्याच्यामध्ये त्याला फायदा आहे, पण तुम्हाला पैसे जास्त देईल. आता हे करायचं कसं हे समजण्यासारखं आहे. तर 2-3 गोष्ट लक्षामध्ये ठेवा. सगळ्यात बेस्ट पद्धती म्हणजे पाण्याचा वापर कमी करा. आता तुम्ही सांगाल साहेब पीक कसं येणार, तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याला केमिकल खते याला वापरायला बंद करायची. कारण ही केमिकल खते जी असतात जसं युरिया आहे, DAP आहे, पोटॅश आहे, ही क्षारयुक्त असतात आणि ही क्षारयुक्त असल्यामुळे आपल्याला पाणी जास्त द्यावं लागतं. तर आपण याला जर कापून टाकलं तर आपलं हे बंद होऊन जातं. आता प्रश्न हा येतो की मग पोषण कसं मिळेल. तर आपल्याला आपलं जे झाडांचं जे क्षेत्र आहे ते वाढवावं लागेल. तर कसं वाढेल, तर आपल्याला जमीन नरम आणि मोकळी आणि भुरभुरी ठेवायला पाहिजे पूर्ण पिकाच्या सायकलमध्ये. ती जर आपण ठेवायला सक्षम झालो तर आपलं जे एक मुळांचं क्षेत्र आहे ते मोठं होणार. त्याची जी घनता आहे ती आपण वाढवू शकतो फफूंनी किंवा मायक्रोरायझा कसे जैविक जे खाद्य असतात ते टाकून. आणि ते जर आपण केलं तर या नरम भुरभुरी जमिनीमध्ये पाण्याला पकडून ठेवण्याची पण क्षमता जास्त असते. तर आता तुम्ही कमी पाण्यामध्येही तेवढं पाणी घेऊ शकता. म्हणजे काय होईल की तुमचे जे पोषणचे जे पदार्थ आहे ते आता कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये प्लांटमध्ये जातील. म्हणजे तुमचं सॉलिड कंटेंट वाढणार. आणि जे लोक कमी पाण्यामध्ये शेती करायला शिकतात त्यांच्या याच्यामध्ये फ्लेवर चव पण वाढते. कारण मोठं रायझोस्फिअर असलं, मोठं जळांचं क्षेत्र असलं तर त्याच्यामध्ये जी जैविक शक्तीची जी निर्माण होते आणि त्याची जी ॲक्टिव्हिटी होते त्याच्यामुळे सगळे हे फ्लेवर्स आणि हे सगळे बनतात आणि ते आपल्या याच्यामध्ये जातात, कांद्यामध्ये, बटाट्यामध्ये, याच्यामध्ये सगळ्यामध्ये जातात. आणि तुम्हाला दिसेल की एक हळद आहे, तर जैविक शेतीने जेव्हा तुम्ही हळद करता त्याचा घमघमाट वेगळाच येतो. एक मिरची आहे त्याची जी चव आहे, त्याचे जे फ्लेवर आहे ते वेगळाच येतो. एक लसण आहे त्याचा वेगळाच येतो. एक अद्रक आहे त्याचा वेगळाच येतो. तर तुम्हाला केमिकलचा जो स्वाद आहे तो पण कमी होईल कारण आता नाही आहे. आणि जैविकरित्याने जेव्हा तुम्ही कृषी कराल आणि चांगल्या पद्धतीने कराल तर तुमचं उत्पादनही तुटणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी करतो. पद्धत शिकावी लागेल पण हे होऊ शकतं. तर एकदा हे गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की याला आपण याच्यामधून बाहेर येऊ शकतो आणि या सगळ्यांच्या मध्ये आपण कमी पाण्यामध्ये कशी आपण जास्त त्याला सॉलिड कंटेंट म्हणतो ती वाढवू शकतो हे तुमच्या लक्षामध्ये येईल. नमस्कार.